मी सेंट अर्सलामध्ये पहिलीमध्ये शिकते. माझ्या गोष्टीचं नाव आहे श्रीरामांची खारुताई. श्रीराम ज्यावेळेस लंकेमध्ये जायला तयार झाले तेव्हाची ही गोष्ट. श्रीराम ज्यावेळेस लंकेमध्ये जायला तयार झाले त्यावेळेस मोठमोठी दगडं, वाळू, माती आणि झाडं हे सगळं लागायचं आणि त्यांचे वानरसेना ठरल्याप्रमाणे कामाला लागले. आणि मग एक छोटीशी खारुताई ते सगळं पाहत होती आणि ती बोलली की मी पण श्रीरामांना मदत करायला पाहिजे. मग ती बोलली की मी एवढं सगळं कसं करणार. मग तिला एक बुद्धी आली आणि ती बोलली की आणि ती तिच्या जवळच्या वाळूमध्ये घेतली आणि गळागळा लोळायला लागली आणि ती सगळी वाळू तिच्या अंगाला चिटकली आणि ती तुरु तुरु जाऊन त्या लंकेवर जाऊन सेतूवर जाऊन अंग झटकलं आणि ते सगळं वाळू त्या सेतूवर जाऊन पडली आणि तिने परत तसं केलं. आणि मग एक वानरसेनाने पाहिलं आणि त्याने त्याच्या बाजूच्या वानरसेनांना बोलवलं आणि ते सगळे जोरजोराने हसायला लागले. आणि ती छोटीशी खारुताई बोलली, वानर दादा तुम्ही का हसता. आणि एक वानर दादा बोलला की अगं तू हे काय करतीयेस. आम्ही लंकेमध्ये जाणार कधी आणि हे पूल बांधून होणार कधी. आणि मग नंतर दुरून श्रीराम हे पाहत होते. ते जवळून बोलले हातात घेऊन की मंडळी एक लक्षात ठेवा, कुठलंही काम मोठं किंवा छोटं नसतं. आपल्याप्रमाणे आपल्या स्वतःनी जे होईल तेवढं काम करायचं. जे होईल तेवढं काम करायचं मनाप्रमाणे करा. आणि मग एक छोटीशी खारुताई खुश झाली आणि ती बोलली श्रीराम तुमचाही आशीर्वाद मला द्या ना. आणि श्रीरामाने त्यांचा हात तिच्या पाठीवरून फिरवून बोलले की मंडळी एक लक्षात ठेवा, हे पडते खारुताईच्या अंगावरचे त्यावेळेस पासून असतात जे श्रीरामांचे आशीर्वाद म्हणून. थँक्यू. खूप छान, खूप छान. व्हेरी गुड. व्हेरी ब्युटिफुल स्टोरी. खूप छान.